नाशिक तालुक्यातील भुगुर येथे माघ पौर्णिमेला म्हणजे शनिवार दिनांक 24 रोजी खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव पार पडणार आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिरास आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून विद्युत रोषणाईने मंदिर सुशोभित करण्यात आले आहे. मंदिराचे पुजारी खैरे कुटुंबाने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेराव महाराजांनंतर भुगुर येथील यात्रोत्सवास अनन्यसाधारण महत्त्व आहे. या यात्रोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातील मल्हारी भक्त हजारोंच्या संख्येने हजेरी लावतात. त्यानिमित्ताने कोटम भरणे, तळी भरणे, देवांची भेट आदी धार्मिक विधी पार पाडले जातात. माघ पौर्णिमेच्या दिवशी यात्रोत्सव साजरा होतो. या पार्श्वभूमीवर मंदिरास रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच खंडेराव महाराज, म्हाळसाई आणि बानाई यांच्या मूर्तींनाही आकर्षक रंगकाम करण्यात आले आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. खैरे कुटुंबियांसह मान्यवरांच्या हस्ते देवाला नवीन वस्त्र परिधान करून महापूजा आणि महाआरती केली जाणार आहे. त्यानंतर यात्रोत्सवास प्रारंभ होईल. या यात्रोत्सवासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. परिसरात लहान मुलांसाठी खेळणी, खाद्यपदार्थांची दुकाने तसेच विविध गृहोपयोगी साहित्याची दुकाने थाटण्यात येणार आहेत. माघ पौर्णिमेच्या गोरज मुहूर्तावर सायंकाळी मानाच्या काठ्यांची तसेच खंडेराव, म्हाळसाई, बानाई यांच्या मूर्तींची पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी विलास खैरे यांनी दिली. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक.